विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप या पुस्तकातील बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. यामध्ये प्रकरण पहिले आकलन यामधील स्वाध्याय आपला 1.2 चालू आहे. भाषा ज्ञानावर आधारित तो स्वाध्याय आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला, म न क्र दी या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो. आता बघा, म न क्र दी याच्यामध्ये थोडा विचार केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, हे पहिला अक्षर दी न क्र म हा आपल्याला काय भेटतो, शब्द भेटतो. दी न क्रम. दिनक्रम म्हणजे काय, तर नदीचे पाणी म्हणजे दिनक्रम का, मनाचा क्रम म्हणजे दिनक्रम का, क्रमाने आलेला दिवस म्हणजे दिनक्रम का दररोजचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे दिनक्रम. दिन हा जो दिन असतो, दला पहिली वेलांटी, याचा अर्थ असतो दिवस. दिन म्हणजे काय, दिवस. आणि जर ह्याच दिनला दला दुसरी वेलांटी आली, असा दिन आला, तर याचा अर्थ होतो गरीब. आपल्याला हा दिन आलाय म्हणजे याचा अर्थ दिवस म्हणजेच दररोजचा ठरलेला कार्यक्रम. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. अवकाश स्थानक या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून कावळा या शब्दाचा अर्थ तयार होईल. आता बघा, अगोदर आपण अवकाश स्थानक या शब्दाला नंबर देऊन घेऊया. 1 2 3 4 5 6 7 एकूण 7 अक्षरे आहेत अवकाश स्थानक या शब्दामध्ये. मग आपल्याला कावळा या शब्दाचा अर्थ तयार होणारा शब्द शोधायचा आहे. मग पहिल्या ऑप्शनमध्ये काय, 7 अधिक 7 व 3. मग 7 नंबरला काय आहे, क, आणि 3 नंबरला काय आहे, का. क का याला काय अर्थ, पूर्ण अर्थ आहे का, आणि तोही कावळ्याला समानार्थी शब्द आहे का. क का कावळ्याचा समानार्थी शब्द आहे का, नाही. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये 3 व 6. 3 नंबरला काय आहे, का, आणि 6 नंबरला काय आहे, न. कान. कान हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, परंतु कावळ्याचा समानार्थी शब्द आहे का, नाही. त्यानंतर 3 व 5. 3 नंबरला काय आहे, का, आणि 5 नंबरला काय आहे, स्था. कास्ता. कास्ता हा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे का, नाही. त्यानंतर 3 नंबरला काय आहे, का, आणि 7 नंबरला काय आहे, क. काक. काय, काक. काक म्हणजे काय, काक हा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला काय भेटलं, उत्तर भेटलं. त्यानंतर प्रश्न तिसरा, वृंद, पुंज, काफिला, ताटवा, बन या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द आलेला नाही. आता बघा, समूहदर्शक शब्द आलेला नाही. मग वृंद कशाचा असतो, वृंद वाद्यांचा वृंद असतो का नाही, वाद्य वेगवेगळे वाद्य असतात त्याचा वृंद असतो. पुंज कशाचा असतो, तारकांचा पुंज असतो. कशाचा, तारकांचा पुंज. त्यानंतर काफिला कशाचा असतो, जहाजांचा काफिला असतो. ताटवा कशाचा असतो, फुलांचा. आणि बन कशाचे असते, बांबूचे बन असते. मग बघा, फुल्यांचा काय आहे, ताटवा. फुलांचा काय असतो, ताटवा. आला आहे का, ताटवा शब्द आलेला आहे. फुलांचा काय असतो, ताटवा, म्हणजे हा शब्द आलेला आहे. बांबूंचा काय असतो, बन असतो, हा पण आलेला आहे. ताऱ्यांचा काय असतो, तारकांचा पुंज असतो, म्हणजे हे पण आलेलं आहे. गुरांचा काय असतो, कळप. गुरांचा कळप असतो. आपल्या इथं कुठं वृंद्य, पुंज, काफिला, ताटवा, बनमध्ये कळप शब्द आला आहे का, नाही. काफिला आला आहे. काफिला हा काय अशाचा असतो, पण जहाजांचा. म्हणजे शब्दसमूहदर्शक नसलेला आलेला शब्द कोणता आहे, गुरे. गुरांचा समूहदर्शक शब्द आलेला नाही, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. म्हणजे ह्याचा आलेला नाही, म्हणून हेच उत्तर आपल्याला उत्तर लिहावं लागेल.